नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। महाराष्ट्रामध्ये हिंदी लादता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे आणि या संदर्भात दादा भुसे आणि यांची राज ठाकरेंची भेटही झाली, पण या भेटीमध्ये काही तोडगा निघाला। माझं मत जे आहे ते वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे। महिलांना समजतं आहे, मुलांना समजतं आहे, हिंदी सिनेमा बघतातच रोज। इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं, त्यामुळे हिंदी येते लोकांना। त्यामुळे लादण्याची काही गरज नाही। तर भावाळकर मॅडम सुद्धा म्हणाल्या की आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे, शिकता शिकता खेळ असं नाही होणार। आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम 3 भाषा जर टाकल्या पहिलीला तर मोठं कठीण आहे, एवढं खरं आहे। आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाहीच ना आपला, कोणाचा विरोध नाही। आणि मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेली 30-35 वर्ष अध्यक्ष आहे मी। आम्ही मराठी म्युनिसिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशी ही मुंबई हिंदी सभा, त्यावेळची बंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे। देशभर अशा प्रकारच्या संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, बंबई हिंदी सभा, महात्मा गांधी आणि त्यावेळचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या ह्या सगळ्या संस्था होत्या। तर रविवारी फुकट शिकवायची, तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो। मराठी शाळेत आम्हाला नंतर मला वाटतं काय आठवत पण नाही हिंदी शिकवल्याचं पण हिंदी शिकलो आम्ही तिकडे। माझं म्हणणं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना येतं आहे खेड्यापाड्यातून, म्हणून त्याचा जास्त आग्रह न धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये। 4वी-5वी नंतर मग ठीक आहे असं सुद्धा माझं सुद्धा मत आहे। एका शाळेमध्ये कुठे आपण इथल्या येवल्याच्या मुलींची शाळा जिल्हा नगरसूलच्या शाळेत 5-25-50 मुली होत्या, त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या, भाषण करत होत्या, इंग्रजी बोलत होत्या। ठीक आहे, पण जरा थोडंसं पहिले पण नव्हत्या त्या पुढच्या क्लासमध्ये। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।